हरे कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 4, श्लोक क्रमांक 1. श्री भगवानुवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययं विवस्वानमनवे प्राह मनुरिक्ष्वाकवे ब्रवीत्. भाषांतर. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी या अव्ययी योगविद्येचा उपदेश सूर्यदेव विवस्वानाला केला आणि विवस्वानाने तो उपदेश मानव जातीचा जनक मनूला केला आणि मनूने तो इक्ष्वाकुला केला. तर प्रेक्षक हो, मागील अध्यायामध्ये आपण कर्मयोगाबद्दल माहिती घेतली. भगवंतांनी समजावले की कर्मबंधन कसे लागते, त्यातून आपण कसे बाहेर पडू शकतो, कर्म काय आहे, विकर्म काय आहे, अकर्म काय आहे, रजोगुणाच्या प्रभावाने उत्पन्न काम आणि क्रोध आपल्याला कसे फसवतात, हा काम कुठे कुठे लपलेला आहे आणि त्या कामवासनेपासून आपण कसे मुक्त होऊ शकतो. तिसऱ्या अध्यायाच्या शेवटी भगवंत सांगतात की ज्ञानाद्वारे आपण या कामरूपी शत्रूवर विजय मिळवू शकतो. तर आता भगवंत चौथ्या अध्यायामध्ये आपल्याला ते ज्ञान देतात. भगवद्गीतेला अलौकिक ज्ञान असे म्हटले आहे. अलौकिक म्हणजे ते जे आध्यात्मिक आहे, पवित्र आहे, शुभ आहे, जे भगवंतांशी संबंधित आहे असे ज्ञान. आपण शाळा कॉलेजमधूनही ज्ञान घेतले, वेगवेगळ्या प्रकारचे विषय शिकलो, गणित, मराठी, इंग्रजी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, इतिहास, भूगोल इत्यादी. हे सर्व भौतिक ज्ञान झाले. आध्यात्मिक ज्ञान म्हणजे अलौकिक ज्ञान, जे आत्म्याशी संबंधित आहे, परमात्म्याशी संबंधित आहे, जीवनाच्या उद्देशाशी, भक्तीशी संबंधित आहे. हे सर्वात जास्त आवश्यक असे ज्ञान आहे आणि ते भगवद्गीतेमध्ये दिलेले आहे, जे भगवंतांनी स्वतः सांगितलेले आहे. प्रेक्षक हो, काम वासना आपल्या ज्ञानाला आवृत्त करते, म्हणून तिसऱ्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे प्रत्येकानं भगवंतांच्या सांगण्यानुसार निष्काम भावनेनं म्हणजेच अनासक्त होऊन कर्म केले पाहिजे. तेव्हा मनुष्य दिव्य ज्ञान प्राप्त करण्यासाठी पात्र होतो. येथे भगवंत त्याच दिव्य ज्ञानाबद्दल बोलतात. जेव्हा एखादा दिव्य ज्ञान घेतो तेव्हा तो सकाम कर्मापासून निष्काम कर्मयोगापर्यंत पोहोचतो, कर्मयोगापर्यंत प्रगत होतो. प्रेक्षक हो, सकाम कर्म म्हणजे परिणामांबद्दल आसक्त होऊन कर्म करणं, तर निष्काम कर्म म्हणजे अनासक्त होऊन कर्म करणं. दुसरी गोष्ट म्हणजे जो कोणी हे दिव्य ज्ञान प्राप्त करतो तो प्रबुद्ध होतो आणि तो आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करून कामवासनेवर विजय मिळवतो. या ज्ञानामुळे मनुष्य रजोगुणातून सत्वगुणापर्यंत पोहोचतो. अशा प्रकारे भगवंत चौथ्या अध्यायामध्ये वेगवेगळ्या विषयांवर स्पष्टीकरण देणार आहेत आणि ते कसे मिळवायचे तेही सांगणार आहेत. म्हणून या चौथ्या अध्यायाचं शीर्षक आहे ज्ञान कर्म संन्यास योग किंवा ज्ञानयोग. आपण बघतो की बरेच लोक असं म्हणतात की भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेचं ज्ञान अगोदर सूर्यदेवाला का दिलं, मनुष्यालाही देऊ शकले असते ना. कारण सूर्यदेव भगवद्गीतेचे ज्ञान घेण्यास सक्षम होते म्हणून, परंतु आपण नाही, कारण मनुष्याची इंद्रिय अपूर्ण आहेत, तर देवी देवता आपल्यापेक्षा जास्त सक्षम असतात. उदाहरणार्थ, आपण भिंतीच्या पलीकडचे पाहू शकत नाही, परंतु देवी देवतांमध्ये ते सामर्थ्य असते. जर तेव्हा भगवद्गीता भगवंतांनी साधारण मनुष्याला दिली असती तर तो ती आचरणात आणू शकला असता का, त्याच्या हृदयामध्ये ती उतरू शकली असती का, तर नाही. कारण आजही मनुष्य त्यासाठी किती प्रयत्नशील आहे आणि त्यातलाच एक प्रयत्न म्हणजे आपला हा गीता जीवनी प्रकल्प. प्रेक्षक हो, हे अविनाशी सर्व हितकारक ज्ञान देण्यापूर्वी भगवंत भगवद्गीतेचा इतिहास आपल्याला सांगतात. भगवंतांनी सृष्टीच्या प्रारंभी म्हणजे 12 करोड वर्षांपूर्वी गीतेचं ज्ञान सर्वात अगोदर सूर्यदेव विवस्वानांना दिलं. तर मग भगवद्गीतेचं आयुष्य 12 करोड वर्ष आहे का, की 5000 वर्ष आहे? कारण 5000 वर्षांपूर्वीच तर हे ज्ञान भगवंतांनी अर्जुनाला दिलं होतं. तर भगवद्गीतेचं आयुष्य 5000 वर्षही नाही किंवा जवळजवळ 12 करोड वर्षेही नाही. तर भगवद्गीतेचं आयुष्य मानच नाही. कसे? तर भगवंत ज्याप्रमाणे शाश्वत आहे तसे भगवंतांचा उपदेशही, भगवंतांची वाणीही शाश्वत आहे. प्रेक्षक हो, सूर्य ही व्यक्ती नाही तर शीर्षक आहे आणि आता त्या सूर्यग्रहावर इक्ष्वाकू राज करत आहेत. हे सूर्यदेव सर्व ग्रहांचे राजा आहेत आणि त्यांच्याकडेच अपार सामर्थ्य आणि तेज आहे. ते सर्व ब्रह्मांडांचा प्राण आहेत. ते सर्व ग्रहांना प्रकाश आणि उष्णता प्रदान करतात. ते भगवान श्रीकृष्णांच्या नेत्रस्थानी आहेत
आणि ते भगवान श्रीकृष्णांच्या आदेशानुसार आपल्या कक्षेत भ्रमण करीत असतात। यावरून आपण भगवान श्रीकृष्णांचे सामर्थ्य समजू शकतो, हो की नाही? भगवद्गीतेचा किंवा योगविद्येचा हा अविनाशी उपदेश भगवान श्रीकृष्णांनी सृष्टीच्या प्रारंभी सूर्यदेव विवस्वानांना केला। विवस्वानांनी तोच उपदेश मानव जातीचे जनक मनूंना केला आणि मनूंनी त्यांचे पुत्र आणि पृथ्वीचे अधिपती महाराज इक्ष्वाकूंना केला, जे प्रभू श्री रामचंद्र अवतरित झाले त्या रघुवंशाचे पूर्वज होते। आपल्याला माहीत आहे की भगवान श्रीकृष्ण हे चंद्रवंशी या कुळातील होते, त्याचप्रमाणे भगवान श्रीराम हे सूर्यवंशी कुळातील होते। अशा गुरु शिष्य परंपरेतून खाली आलेले हे ज्ञान राजांकडे, नेत्यांकडे असणे खूप आवश्यक आहे। कारण प्रजेला केवळ अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गोष्टी पुरवणं हेच राजाचं किंवा नेत्याचं कर्तव्य नसतं, तर ते वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांवर वेगवेगळ्या प्रकारे प्रभाव टाकत असतात। आणि म्हणून त्यांनी प्रजेच्या हितार्थ आणि प्रजेला कामवासनेपासून मुक्त करण्याकरिता, भौतिक कर्मबंधनापासून संरक्षण करण्यामध्ये समर्थ होण्याकरिता आणि त्यांना जन्म, मृत्यू, जरा, व्याधी या चक्रातून कायमचं मुक्त करण्याकरिता हे भगवद्गीतेचे दिव्य ज्ञान घेऊन कार्य करणे आवश्यक आहे। तसेच आपल्या नागरिकांना हे आध्यात्मिक ज्ञान, हे शिक्षण, संस्कृती आणि भक्ती याद्वारे प्रदान करण्यासाठी राजघराण्यातील लोकांनी भगवद्गीतेचे विज्ञान समजून घेणे आणि इतरांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे। प्रेक्षक हो, कारण मनुष्याचा जन्मच हा आध्यात्मिक ज्ञान जाणून घेण्यासाठीच तर आहे। आपला भगवंतांशी काय संबंध आहे तो शाश्वत संबंध समजावून घेण्यासाठीच तर आहे। उदाहरणार्थ, गुरु शिष्य परंपरेचे पालन करीत कृष्ण भावनामृत आंदोलन भगवद्गीतेच्या तत्वांचा यथार्थ उपदेश संपूर्ण विश्वामध्ये सर्वत्र प्रसारित करीत आहे। वर्तमान समयातील भाग्यवंतांनी भगवान श्रीकृष्णांचा हा उपदेश स्वीकारला तर ते भगवान श्री चैतन्य महाप्रभूंच्या कृपेने निश्चितच सुखी होतील। चैतन्य महाप्रभूंची अशी इच्छा होती की सर्वांनी या आंदोलनाचा प्रचार करावा। म्हणून जेव्हा आपण कोणत्याही परंपरेमध्ये राहून कार्य करतो तेव्हा ते कार्य व्यवस्थित आणि योग्य प्रकारे होते। अशा प्रकारे जेव्हा राजा ज्ञान घेतो तेव्हा त्याला प्रजेचा हितार्थ कसे कार्य केले जाते याचे ज्ञान होते। उदाहरणार्थ, एखाद्या मुलाकडे शाळेची सर्व पुस्तके असतील, परंतु तरीसुद्धा तो एकटा अभ्यास करून पास होऊ शकतो का? तर नाही। त्याला गुरूंकडे जाऊन, शिक्षकांकडे जाऊन ज्ञान घेऊन, परीक्षा देऊन मग पास होता येते, बरोबर? कृष्ण भावनेच्या विज्ञानाचा प्रसार करणे हे सर्व राज्यांच्या शासनाध्यक्षांकडून अपेक्षित असते, जेणेकरून जनतेला मानवी जीवनाच्या सुसंधीचा सदुपयोग करून यशस्वी मार्गाचे अनुसरण करता येईल। म्हणून भगवंतांनी सुरुवातीला सूर्यदेवांना भगवद्गीता सांगितली आणि त्यानंतर पुढे गुरुशिष्य परंपरेद्वारे ती जगामध्ये प्रकट झाली। कलियुग प्रारंभ होऊन 5000 वर्ष झाली। 4,32,000 वर्षांचा कलियुग आहे आणि त्या अगोदर द्वापार युग 8,64,000 वर्षांचे आहे। त्या अगोदरचे त्रेतायुग 12,96,000 वर्षे, म्हणजे जवळजवळ एकूण 21 लाख वर्षांपासून गीता मानवी समाजामध्ये अस्तित्वात आहे, परंतु ती काळाच्या प्रभावाने लुप्त झाली होती। म्हणून ती पुन्हा सांगणं गरजेचं होतं आणि म्हणून भगवंतांनी 5000 वर्षांपूर्वी अर्जुनाला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांसाठी भगवद्गीता सांगितली। कारण भगवंतांशी असणाऱ्या शाश्वत संबंधाचे आध्यात्मिक ज्ञान जाणून घेणं हा मनुष्य जीवनाचा मूळ उद्देश आहे। म्हणून भगवद्गीता हा क्षुद्र सांसारिक पंडितांकरिता असलेला केवळ काल्पनिक प्रबंध नसून तो अनंत काळापासून चालत आलेला ज्ञानाचा प्रामाणिक ग्रंथ आहे। प्रेक्षक हो, भगवद्गीता ही भगवंतांनी सांगितली असल्यामुळे तिचे ज्ञान अपौरुषीय आहे। म्हणून कोणत्याही प्रकारची भेसळ न करता भगवद्गीतेचे विज्ञान आपण स्वीकारले पाहिजे आणि त्यासाठीच आहे भगवद्गीता जशी आहे तशी। कारण ती गुरुशिष्य परंपरेद्वारे आणि कोणाच्याही मताची भेसळ न करता आपल्यापर्यंत पोहोचवण्यात आलेली आहे। तर तिसऱ्या अध्यायामध्ये भगवंत कामवासनेला नियंत्रित कसे करू शकतो यावर आपल्याला स्पष्टीकरण देतात। ते म्हणतात की ज्ञानाचा उपयोग करून, इंद्रियांचे नियंत्रण करून आणि आध्यात्मिकदृष्ट्या सशक्त बनून आपण कामवासनेवर विजय मिळवू शकतो। तेव्हा अर्जुनाचा पुढील प्रश्न हाच होता की मी आध्यात्मिकदृष्ट्या सशक्त कसे बनावे? तर आध्यात्मिकदृष्ट्या सशक्त बनण्यासाठी सर्वात पहिली पायरी म्हणजे आध्यात्मिक ज्ञान होय। ते ज्ञान भगवंत आपल्याला 4थ्या अध्यायामध्ये देणार आहेत। तसेच भगवंत या अध्यायामध्ये स्वतःबद्दलही बोलणार आहेत।
भगवंत या जगामध्ये का प्रकट होतात आणि ते कोणत्या प्रकारचे कर्म करतात याबद्दलही ते बोलणार आहेत. परित्राणाय साधूनाम किंवा यदा यदा ही धर्मस्य यासारखे श्लोकही याच अध्यायात आहेत बरं का. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण सांगतात की वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ कोणते आणि त्यामध्ये संकीर्तन यज्ञ सर्वश्रेष्ठ का आहे. भगवंत सांगतात की हेच ज्ञान आहे. भगवंतांशी माझा जो शाश्वत संबंध आहे तो जाणण्यासाठी भक्तियोगाबद्दलचे हे दिव्य ज्ञान सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण गुरुशिष्य परंपरेतून आपल्यापर्यंत आलेल्या भगवद्गीता जशी आहे तशी मधून ज्ञान घेऊन स्वतःचे हित साधले पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू. आपल्याला मिळालेला या मानवी जीवनाचा सदुपयोग करूयात आणि स्वतः भगवंतांनी दिलेले हे अलौकिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी सज्ज होऊयात. धन्यवाद. हरे कृष्णा.